दर्यापूर नगरपालिकेमध्ये याआधी अधिकाऱ्यांना पैशाचं आमिष दाखवून चुकीची कामं केली जात होती. मात्र आता अशा गोष्टी या नगरपालिका क्षेत्रात खपवून घेतल्या जाणार नाहीत असा थेट इशाराच नगराध्यक्ष मंदाकिनी भारसाकडे यांचे पती सुधाकर पाटील भारसाकडे यांनी आज नगराध्यक्ष पदग्रहण सोहळा दरम्यान आपल्या भाषणातून अधिकाऱ्यांना दिलाय. कारण आम्ही लोकांना शब्द दिलाय की नगरपालिकेमध्ये पारदर्शक काम केलं जाईल. 5 वर्ष लोकांना सेवा द्यायची आहे. कारण लोकांनी जो विश्वास नगराध्यक्ष नगरसेवकांवर ठेवलाय त्याची परतफेड प्रामाणिकपणे करायची आहे असे सुधाकर पाटील भारसाकडे आपल्या भाषणातून बोलताना म्हणाले. अनलिगल काम करण्याचं आमिष देऊन पैसे मागण्याचं काम आता थांबवलं पाहिजे आणि ते आम्ही खपवून घेणार नाही. कारण की आम्ही लोकांना शब्द दिला आम्ही पारदर्शक इथं व्यवहार पारदर्शक काम करू. 5 वर्ष लोकांना सेवा द्यायची आहे आणि त्यांनी जो विश्वास या नगरसेवकावर आणि नगराध्यक्षावर टाकला त्याची परतफेड प्रामाणिकपणे करायची आहे. प्रश्न खूप आहे. नव्यानं हद्दवाढ झाली त्याच्यामुळं त्या हद्दवाढीचा जो निधी असतो तो निधी या सरकारने दिला नाही म्हणून हे सर्व कामं रखडलेत. त्यासाठी सुद्धा आपण कसोशीनं प्रयत्न करणार आणि तो निधी आपल्याला कसा आणता येईल त्याकरता आपल्यासोबत खासदार आहेत, आपल्या मतदारसंघाचे आमचे आमदार आहेत. निश्चितच ते या कामासाठी सहकार्य करतील. प्रश्न अनेक आहेत आणि भाषण आपल्याला यांचे ऐकायचे आहेत. मी जास्त आपला वेळ घेणार नाही. मी एवढं सांगेल की तुम्ही जो विश्वास टाकला या पूर्ण नगरसेवक आणि नगराध्यक्षावर त्याला कुठलाही तडा जाणार नाही. तुमच्या विश्वासाला ठेच लागणार नाही याची तुम्हाला हमी देतो आणि तुम्ही दाखवलेल्या विश्वासाचं परत सर्वांचे आभार मानून मी माझ्या 2 शब्दाला विराम देतो. जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र.